विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवादा निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण ITI इन्स्ट्रक्टर CBD2 एक्झामसाठी जी सिरीज घेऊन आलो आहोत, 4000+ MCQची सिरीज घेऊन आलो आहोत. त्यातील ही विद्यार्थी मित्रांनो टेस्ट क्रमांक 2 आहेत. या आधीच्या टेस्ट क्रमांक 1 मध्ये आपण 25 प्रश्न ऑलरेडी बघितले आहेत. आजच्या ही व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करायचं आहे. लक्षात घ्या, जो फिटर ट्रेड आहे, फिटर ट्रेडला विद्यार्थी मित्रांनो आपण बेंचमार्क केला आहे आणि फिटर त्याच्या रिलेटेड जेवढेही कॉमन सिलेबस आहेत आपण थंबनेल बघितला असेल त्यांसाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. म्हणजेच मेनली मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि ऑटोमोबाईलसाठी विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, द डिस्टन्स अ ड्रिल ॲडव्हान्स इन टू अ जॉब इन 1 कंप्लीट रिव्होल्यूशन इज नोन एज. अगदी सोपा प्रश्न आहे. म्हणजेच काय, लक्षात घ्या, आपण या ठिकाणी बघत आहोत लेथ मशीनचा आपण एक्झाम्पल घेऊयात. हा चक आहे. चकमध्ये आपण काय केलं आहे की एक वर्कपीस इथे लावलेला आहे. हा चक आहे बरोबर, यामध्ये हा वर्कपीस लावलेला आहे. आता वर्कपीसला आपण काय करू राहिलो की टेल पोस्टमध्ये एक ड्रिल लावलेला आहे आणि या ठिकाणी ड्रिल करत आहोत. ज्यावेळेस त्यांनी काय विचारलं की हा जो ड्रिल आहे तो प्रत्येक एक रिव्होल्यूशनमध्ये जेवढं पुढे जातो त्याला आपण काय म्हणतो तर फीड म्हणत असतो बरोबर. तर सोपं आहे, ऑप्शन क्रमांक सी फीड हे विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. फक्त प्रश्न बघून चालणार नाही, प्रश्नाचं उत्तर पाठ करायचंच आहे, परंतु त्याच्या अनुषंगाने ज्या अधिकच्या माहिती आहेत ना त्या लक्षात आल्या पाहिजे. तर चकचे 2 प्रकार असतात, 3 जॉ चक असतो, 4 जॉ चक असतो बरोबर. तर हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 2, स्पॉट फेसिंग. हाही प्रश्न ज्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघितला म्हणजे टेस्ट क्रमांक 1 बघितली त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. तर काय विचारलंय, स्पॉट फेसिंग इज डन टू. कशासाठी स्पॉट फेसिंग करतो? मेक सरफेस फ्लॅट सो दॅट बोल्ट हेड कॅन टेक प्रॉपर सीट ऑन दी सरफेस. बी, गिवन फाईन फिनिश टू द ड्रिल होल इन लार्ज द एक्झिस्टिंग होल की प्रोड्यूस थ्रेड ऑन दी होल. तर लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. स्पॉट फेसिंगचा उपयोग काय, तर मेक दी सरफेस फ्लॅट सो दॅट बोल्ट हेड कॅन प्रॉपर सिट ऑन दी सरफेस. आपण आता बघून घ्या, स्पॉट फेसिंग कुठं दिलं आहे, या ठिकाणी दिलं आहे बरोबर. या ठिकाणी तो स्पॉट फेसिंग करतो जेणेकरून काय होईल की बोल्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाईल. काउंटर सिंकिंग म्हणजे काय, टॉप जे असतं होलचं त्याला काय करतो कोनिकल शेप देतो. काउंटर बोरिंग म्हणजे काय, स्क्वेअर शेप देतो बरोबर. ड्रिलिंग तर आपल्याला माहीत आहे, बोरिंगही माहीत आहे, रिबिंग आणि टॅपिंग ऑपरेशन अशा पद्धतीने आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आता स्पॉट फेसिंगबद्दल अधिकची माहिती बघून घ्या. इट इज अ फिनिशिंग ऑपरेशन टू प्रोड्यूस अ फ्लॅट राउंड सरफेस युजली अराउंड अ ड्रिल्ड होल फॉर प्रॉपर सेटिंग ऑफ द बोल्ट हेड और नट. इट इज डन युजिंग द स्पेशल स्पॉट फेसिंग टूल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3 बघून घेऊयात. विच अमॉंग द फॉलोइंग कटिंग टूल इज यूज टू फिनिश अँड इनलार्ज अ होल? ड्रिल, रिमर, टॅप की काउंटर बोर. तर लक्षात घ्या, रिमिंग ऑपरेशन आहे आणि जे टूल यूज करतो त्याला आपण काय म्हणतो तर रिमर म्हणतो. या ठिकाणी तुम्ही रिमरचे वेगवेगळे एक्झाम्पल बघू शकतात. हँड रिमर आहे, जॉबर्स रिमर आहे, शेल रिमर आहे, हेलिकल फ्लोटेड रिमर आहे. जर तुम्हाला डायग्राम दिली आणि जर विचारलं रिमर ओळखा तर तुम्ही नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. रिमरविषयी अधिकची माहिती बघून घ्या. रिमर्स आर डिझाईन टू इनलार्ज दी साइज ऑफ प्रिव्हियसली फॉर्म्ड होल बाय अ स्मॉल अमाउंट बट विथ अ हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी टू लिव्ह स्मूथ साइड्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 बघून घ्या. लिस्ट काउंट ऑफ कॉमन व्हर्नियर कॅलिपर. तर लक्षात घ्या, इन्स्ट्रुमेंटवर 100% सर्व ब्रँचला प्रश्न विचारला जाणार आहे, कारण की प्रॅक्टिकल होतं प्रत्येक ट्रेडचं. तर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे इन्स्ट्रुमेंटच्या. तर लिस्ट काउंट ऑफ अ कॉमन व्हर्नियर कॅलिपर काय असतो, 0.02 mm. हा लक्षात ठेवा, कारण की पुढे एक जो प्रश्न येणार आहे तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. आता व्हर्नियर कॅलिपर अशा पद्धतीने असतो विद्यार्थ्यांनो, बघून घ्या. व्हर्नियर कॅलिपर इथं एक्सटर्नल जॉ आहेत, या इंटरनल जॉ आहेत. इंटरनल जॉचा उपयोग कधी करतो, जर तुम्हाला एखाद्या होलमधलं जर डायमेन्शन मेजर करायचं आहे तर याचा यूज केला जातो. जर तुम्हाला सिलेंड्रिकल जॉबचं जर डायमीटर किंवा काय मेजर करायचं असेल तर हे एक्सटर्नल जॉज यूज केले जातात. हा लॉकिंग स्क्रू आहे. ऑब्जेक्ट फिक्स केल्यानंतर तुम्ही हा लॉकिंग स्क्रू फिक्स करून द्यायचा आणि बघायचा, मार्किंग बघायची. हे काय इम्पेरियल मार्क केलं आहे, मॅट्रिक्स केला आहे, डेप्थ मेजरिंग ब्लेड आहे. त्यानंतर पुढे जाऊया. मी तुम्हाला म्हणालो होतो की आता आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न काय आहे, इन व्हर्नियर कॅलिपर मेन स्केल रीडिंग 60 mm, व्हर्नियर डिव्हिजन कोइन्साइडिंग विथ द मेन स्केल इज द 28 डिव्हिजन अँड देन रीडिंग विल बी. तर लक्षात घ्या, यांचं म्हणणं काय आहे की मेन स्केल रीडिंग किती आहे, 60 mm आहे आणि व्हर्नियरच्या डिव्हिजन आहे त्या मेन स्केलशी 28
इंचला काय होत आहे, कॉन्साइड होत आहे, तर रिडिंग काय असणार आहे. सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या कसा सॉल्व्ह करायचा हा. जी ट्रू रिडिंग असते ती काय असते की मेन स्केल डिव्हिजन प्लस लिस्ट काउंट प्लस व्हर्नियर स्केल डिव्हिजन. तर तुमची मेन स्केल डिव्हिजन आहे 60, तुमची लिस्ट काउंट आहे 0.02, व्हर्नियर स्केल डिव्हिजन आहे 28. जर तुम्ही सर्व व्हॅल्यू जर पुट केल्या आणि जर सॉल्व्ह केलं तर 60.56 mm हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे. ऑलरेडी सांगितलं मेन स्केल डिव्हिजन, व्हर्नियर स्केल डिव्हिजन, लिस्ट काउंट आणि टोटल रिडिंग. विद्यार्थ्यांनो रेग्युलरली व्हिडिओ वॉच करत चला आणि व्हिडिओला तुम्ही काय करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक करायचे आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. कारण की हे जे मोफत कंटेंट आहे ना त्याला तुम्ही जर लाईक केलं, जास्तीत जास्त शेअर केलं तर आम्हालाही प्रोत्साहन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत आणलं पाहिजे. लक्षात घ्या प्रश्न त्या अनुषंगाने अधिकची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म ऑफ थ्रेड इज यूज्ड फॉर मोशन कॅरिंग लोड. तर क्वेश्चन काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म ऑफ थ्रेड इज यूज्ड फॉर मोशन कॅरिंग लोड, व्ही थ्रेड, नकल थ्रेड, ॲक्मी थ्रेड की स्क्वेअर थ्रेड. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्क्वेअर थ्रेड. आता जे बाकीचेही थ्रेड आहेत ना त्यांबद्दल विद्यार्थ्यांनो माहिती घेऊन टाका. लक्षात घ्या BSW थ्रेड म्हणजेच ब्रिटिश विटवर्थ जो थ्रेड असतो त्याचा अँगल किती असतो, 55 डिग्री असतो. शार्फीचा 60 डिग्री असतो. त्यानंतर बट्रेस थ्रेडचा बघू शकतात 45 डिग्री असतो. त्यानंतर स्क्वेअर थ्रेड काय 90 डिग्रीमध्ये असतो. ॲक्मी थ्रेडचा इंटरनल अँगल 29 डिग्री असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढा किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. म्हणजे हा जर प्रश्न फक्त आपण स्क्वेअर थ्रेड करून थांबलोय का नाही, बाकीचे जेवढे आहेत ना ही माहिती मी गुगलवरून सर्च करून घेतलेली आहे. त्यामुळे जे ही माहिती आहेत ना ती अति इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या थ्रेड फॉर्म, फिगर आणि युजेस काय आहे. युनिफाईड जो थ्रेड आहे तो जनरल यूजसाठी केला जातो. मेट्रिक थ्रेड आहे तो जनरल यूज साठी केला जातो. स्क्वेअर थ्रेड जो आहे तुम्ही डायग्राम बघू शकता, आयडियल थ्रेड फॉर पॉवर ट्रान्समिशन. त्यानंतर ॲक्मी जो थ्रेड आहे तो स्ट्रॉंगर दॅन दी स्क्वेअर थ्रेड. त्यानंतर बट्रेस थ्रेड जो आहे डिझाईन टू हँडल अ हेवी फोर्सेस इन वन डिरेक्शन. बरोबर, म्हणजे काय ट्रक जॅकमध्ये हा वापरला जातो. आता स्क्रू जॅक इज अ डिव्हाइस is by which heavy loads can be lifted applying the very little force. A screw jack is a mechanism that converts rotational motion into linear motion. ही अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 7 बघूयात. Which one of the following type of hammer is used for forming a rivet head by spreading the shank of the rivet? तर 4 ऑप्शन आहेत, योग्यरित्या बघा. ऑप्शन काय आहेत, क्रॉस पिन हॅमर, बॉल पिन हॅमर, स्ट्रेट पिन हॅमर की सॉफ्ट हॅमर. तर सर्वप्रथम लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉल पिन हॅमर. तर लगेचच हॅमर आला आहे, तर वेगवेगळे जे हॅमरचे टाईप आहे ते बघून घ्या. हा बघा आपलं उत्तर काय आहे, बॉल पिन हॅमर तो अशा पद्धतीचा असतो. क्रॉस पिन हॅमर तो अशा पद्धतीचा असतो. स्ट्रेट पिन हॅमर अशा पद्धतीचा आहे. रिवेटिंग हॅमर असा असतो. त्यानंतर स्लज हॅमर असा आहे. त्यानंतर जो हॅमरचा जो हेड आहे याला आय म्हटलं जातं, वरच्याला पिन म्हणतात आणि खालच्याला फेस म्हटलं जातं. या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात. आता बॉल पेन हॅमरबद्दल अधिकची माहिती बघा. बॉल पेन इज अ बॉल शेप्ड, दस इट इज कॉल्ड अ बॉल पेन हॅमर. सोपा आहे. दिस टाइप ऑफ हॅमर इज वाइडली यूज फॉर जनरल पर्पजेस, लेआउटिंग, रिवेटिंग, चिपिंग. बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्राय स्क्वेअर इज यूज टू चेक अप द अँगल ऑफ. तुम्ही एकदा जरी आमचा व्हिडिओ जर बघितला तर नक्की हा प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आता ट्राय स्क्वेअर कशासाठी वापरला जातो, तर ऑप्शन क्रमांक ए 90 डिग्री मोजण्यासाठी वापरला जातो. अगदी सोपा आहे. हे बघा फिगर जर बघितली तर तुम्हाला कळून येईल की याचं जे डायमेन्शन आहे हा काटकोनात आहे, त्याच्यामुळं हा 90 डिग्री अँगल मेजर करण्यासाठी वापरला जातो. त्याचे जे आहे खालचा जो असतो त्याला स्टॉक म्हणतात, याला एज म्हणतात आणि याला काय म्हणतात, ब्लेड म्हणतात. बरोबर. ट्राय स्क्वेअर इट इज यूज फॉर चेकिंग द स्क्वेअरनेस ऑफ टू सर्फेसेस. ट्राय स्क्वेअर इज अ वूड वर्किंग टूल यूज फॉर मार्किंग अँड मेजरिंग अ स्क्वेअर पीस ऑफ वूड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 बघूयात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग इंक्रीज ऑर डिक्रीजिंग अलॉंग द लेंथ ऑफ वर्कपीस इन अ लेथ मशीन. लेथ मशीनवर आपण लेंथनुसार जो डायमीटर वाढवतो किंवा कमी करतो त्या ऑपरेशनला काय म्हणतात. सोपा आहे. ऑप्शन काय आहेत, सिलेंड्रिकल टर्निंग, टेपर टर्निंग, फेस इन की शोल्डर टर्निंग. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी त्याला आपण टेपर टर्निंग ऑपरेशन म्हणतो. आता लेथ आला आहे तर लेथवर कोणकोणते ऑपरेशन आपण करू शकतो सर्वप्रथम बघून घ्या. याला फेसिंग ऑपरेशन म्हणतात. बरोबर. जो फेस असतो, सपोज एखादा जर तुम्ही गोल रॉड घेतला त्याचा जर आपण लेंथ जर कमी करत चाललो तर त्याला फेसिंग ऑपरेशन म्हणतात. जर त्याचा डायमीटर कमी किंवा वाढवत चाललो तर त्याला टेपर टर्निंग म्हणतात. काउंटर टर्निंग म्हणजे काय की असे काउंटूर जे दिलं जातं त्याला काउंटर टर्निंग म्हणतात.
फॉर्म टर्निंग म्हणजे काय, जो आपला टूल आहे तो फॉर्मच्या स्वरूपात आहे त्यामुळे त्याला फॉर्म टर्निंग म्हणतात. चॅम्फरिंग म्हणजे काय की जो राऊंडेड जो भाग असतो ना त्याला थोडं चॅम्फर केलं जातं, म्हणजे काय की हाताळताना वगैरे त्याचा कट किंवा काय लागू नये त्यामुळे जो कोनिकल शेप दिला जातो एंडला त्याला आपण चॅम्फरिंग म्हणतो. पार्टिंग ऑफ म्हणजे काय की जो सिलेंड्रिकल जॉब आहे त्याच्यामध्येच कुठेतरी नेक तयार करणं त्याला आपण पार्टिंग ऑफ म्हणतो. आणि हा थ्रेडिंग ऑपरेशन आहे, म्हणजे रॉडवर आपण काय करत आहोत, थ्रेड तयार करत आहोत. त्यानंतर बोरिंग ऑपरेशन आहे, म्हणजे होल तयार करतो आहोत. ड्रिलिंग ऑपरेशन म्हणजे त्यामध्ये आपण ड्रिलिंग करतो आहोत. नर्लिंग म्हणजे काय की आपण बघितलं असेल की जे रॉड वगैरे असतात त्यावर नर्लिंग केलं जातं. नर्लिंग कशासाठी करतात की हाताळायला सोपं जातं, ते हातातून सटकत वगैरे नाही यासाठी आपण नर्लिंग ऑपरेशन करत असतो. त्यानंतर टेपर टर्निंगबद्दल या ठिकाणी आपण ऑलरेडी माहिती बघितली आहे. टेपर टर्निंग डी लार्ज डायमीटर ऑफ टेपर टर्न आपण बघितला. अशा पद्धतीने जर तुम्ही रिड्यूस केला डायमीटर, याला मोठ्याला डी म्हणतो, स्मॉलला डी म्हणतो आणि याला एल म्हणतो, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 बघत आहोत. विच वन ऑफ द फॉलोइंग मेकॅनिझम इज यूज्ड फॉर डायल टेस्ट इंडिकेटर. अगदी सोपा आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. गेस करा. रॅक अँड पिनियन मेकॅनिझम, हायड्रॉलिक मेकॅनिझम, स्क्रू थ्रेड मेकॅनिझम की क्विक रिटर्न मेकॅनिझम. विद्यार्थ्यांनो हा प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. ज्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 11. विच वन ऑफ द फॉलोइंग फाइल्स इज यूज टू फाईल सरफेस विच आर ॲट राईट अँगल टू सरफेस. तर कोणती फाईल यूज करता, राऊंड फाईल, हँड फाईल, स्क्वेअर फाईल की निडल फाईल. सर्वात पहिल्यांदा फाईल माहीत पाहिजे, फाईलची नेमिंग आपल्याला माहीत पाहिजे, त्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर सर्वप्रथम बघून घ्या हँड फाईल म्हणतात. तर आता डिफरंट ज्या फाईल आहेत ना त्या आपल्याला बघायच्या आहेत. हँड फाईलचा यूज बघून घेऊ. हँड फाईल्स आर कॉमन यूज फॉर रफिंग अँड फिनिशिंग विथ अ रेक्टँग्युलर शेप अँड पॅरलल टू विड्थ. आता कोणकोणत्या फाईल आहे बघून घ्या. फ्लॅट फाईल अशी असते, हँड फाईल अशा पद्धतीची असते, कट फाईल अशी असते, राऊंड फाईल म्हणजे राऊंड शेप असतो, नाईफ एज फाईल म्हणजे नाईफ एज असतो तिला, आणि हाफ राऊंड फाईल ही अशा पद्धतीने असते. आता फाईलची नेमिंग बघून घ्या. ही एक फाईल दिली आहे तर फाईलचे नाव काय आहे, याला टिप किंवा पॉईंट म्हणतात, याला फेस म्हणतात. हा जो साईडची जो रुंदी आहे त्याला आपण एज म्हणतो. हा जो भाग आहे तो हिल आहे. हा शोल्डर आहे, याला टँग म्हणतात, याला फेरुल म्हणतात आणि याला हँडल म्हणतात. जे हातात पकडतो त्याला आपण हँडल म्हणतो. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 12. ॲल्युमिनियम ऑक्साईड ग्राइंडिंग व्हील्स आर यूज टू ग्राइंड दी मटेरियल. कोणत्या मटेरियलसाठी ॲल्युमिनियम ऑक्साईड ग्राइंडिंग व्हील वापरतात. 4 ऑप्शन आहेत. हाय टेन्साईल स्ट्रेंथ, लो टेन्साईल स्ट्रेंथ, मिडियम टेन्साईल स्ट्रेंथ की कार्बाइड टिप टूल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ॲल्युमिनियम ऑक्साईड हा हाय टेन्साईल स्ट्रेंथ ग्राइंड करण्यासाठी वापरला जातो. आता ग्राइंडिंग ऑपरेशनमध्ये कसं असतं, ग्राइंडिंग ऑपरेशन एक साईडला ग्राइंडिंग व्हील असते, त्यावर काय केलं असतं, या ठिकाणी टोकदार असे भाग असतात, तुम्हाला वर्कपीस असा ठेवायचा असतो, या ठिकाणी फीड व्हील असतो. हा व्हील फक्त काय करतो की ही मोशन दिल्यानंतर फक्त मोशन देतो. हा जर क्लॉकवाईज आहे तर हा ऑब्विसली कास्त दोन्ही क्लॉकवाईज आहे तर आपला जो जॉब आहे तो कसा फिरेल, अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 बघूयात. Which one of the following instrument is used to measure accurately the angle of taper. 4 ऑप्शन आहेत. बिवेल प्रोटेक्टर, बिवेल गेज, टेपर गेज की व्हर्नियर बिवेल प्रोटेक्टर. तुम्ही अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी. व्हर्नियर बिवेल प्रोटेक्टर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते अँगल ऑफ टेपर मेजर करण्यासाठी वापरलं जातं. तर हा विद्यार्थी मित्रांनो एक सिमॅटिक डायग्राम आहे, तुम्ही बघू शकता. बॉडी, ट्युरेट, ब्लेड, लॉकिंग नट, त्यानंतर ॲडजस्टेबल ब्लेड, अँगल, फिक्स्ड मेजरिंग ब्लेड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 बघून घेऊ. क्वेश्चन क्रमांक 14 काय आहे, इन अ व्हर्नियर कॅलिपर विच वन इज स्मॉलर. म्हणजे काय, मेन स्केल डिव्हिजन स्मॉलर असते की व्हर्नियर स्केल डिव्हिजन. आपण ऑलरेडी बघितला आहे, मागचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जर तुम्ही तो बघितला असेल तर सांगा मला. मेन स्केल डिव्हिजन की व्हर्नियर स्केल डिव्हिजन असणार आहे. तर कोणतं स्मॉल असतं दोघांमध्ये, तर व्हर्नियर स्केल डिव्हिजन ह्या कमी असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. अ ग्राइंडिंग व्हील इज मार्क्ड ॲज. ग्राइंडिंग व्हीलचं हे स्पेसिफिकेशन आहे 51 C60 M6 S23. यामध्ये यस काय दाखवतो, प्रिफिक्स सिम्बॉल, बॉन्ड टाईप, स्ट्रक्चर की ग्रेन साईज. तर काय दाखवतो, तर बॉन्ड टाईप दाखवतो यस. आता जे नॉमेनक्लेचर आहेत ना ते आपण बघून घेऊ. लक्षात घ्या हे सिस्टमॅटिक जे नाव आहे, सपोज एक आपण एक्झाम्पलसाठी घेतला आहे 51 C45 013 R25.
तर जो सुरुवातीचा 51 असतो ना प्रिफिक्स, तो मॅन्युफॅक्चरर सिम्बॉल असतो. जो सी असतो तो ॲब्रेसिव्ह असतो. जो 45 आहे तो ग्रेन साईज असतो. जे मधलं लेटर असतं ते ग्रेड असतं. जो 13 असतो तो स्ट्रक्चर असतो. आर जो आहे तो बॉन्ड आणि 25 जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड आहे. हे जे मधले आहेत ना हे महत्त्वाचे आहेत. तर ॲब्रेसिव्ह टाईप कोणकोणते आहेत, तर ॲब्रेसिव्ह ए जर सिम्बॉल असेल तो ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे. सी जर असेल तर सिलिकॉन कार्बाईड आहे. आता ग्रेन साईज कशी असते, कोर्स 10, 11, 12, 20. कोर्स मिडियम म्हणजे 30, 36, 45, 54. त्यानंतर फाईन 70, 80, 90, 100 आणि व्हेरी फाईन म्हणजे 220, 240, 280 आणि 320. त्यानंतर जो ग्रेड आहे ना, ग्रेड कसा असतो, ए टू एच सॉफ्ट ग्रेड, आय टू पी मिडियम ग्रेड, त्यानंतर क्यू टू एक्स हार्ड ग्रेड असतो. स्ट्रक्चर कसा असतो, 1 to 4 डेन्स स्ट्रक्चर, 9 to 13 ओपन स्ट्रक्चर असतो. आणि जो बॉन्ड आहे त्यांचं नेमिंग कसं आहे, व्ही म्हणजे व्हिट्रिफाईड, एस म्हणजे सिलिकेट, आर म्हणजे रबर, ओ म्हणजे ऑक्सक्लोराईड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला हा डिफिकल्ट वाटेल. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या कुठेतरी आणि फक्त काय लक्षात ठेवा, हे असे लक्षात ठेवा, व्हीचा फुल फॉर्म काय, एसचा फुल फॉर्म काय, आरचा फुल फॉर्म काय, किंवा हा इथे काय असतो, ग्रेन असतो, इथे ॲब्रेसिव्ह असतो, या ठिकाणी ग्रेड असतो, स्ट्रक्चर असतो, असं तुम्ही पाठ करून टाका. म्हणजे असा जर प्रश्न विचारला तर नक्की तुम्हाला याचं उत्तर यायला हवं. त्यानंतर आता इझी क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द नेम ऑफ दी कॉशनरी साईन. याचा अर्थ काय आहे सांगा, स्कूल, गार्डेड, अनगार्डेड की पेडिस्ट्रियन क्रॉसिंग. अगदी सोपं आहे, याला आपण पेडिस्ट्रियन क्रॉसिंग असे म्हणतो. त्यानंतर BISचा फुल फॉर्म सांगा. बोर्ड ऑफ इंडियन स्टँडर्ड, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, बोर्ड ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड की ब्युरो ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड. लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, BISचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, विच टाईप ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड इज कॉज फॉर इन्फेक्शन. इलेक्ट्रिकल हजार्ड, बायोलॉजिकल हजार्ड, फिजिओलॉजिकल हजार्ड की सायकोलॉजिकल हजार्ड. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बायोलॉजिकल हजार्ड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जाणार आहे. तर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द यूज ऑफ दिस टूल. हे जे टूल आहे ना त्याचा उपयोग काय आहे, होल्डिंग दी हॉट सबस्टन्स, कटिंग अँड ट्विस्टिंग दी वायर, एक्स्ट्रॅक्टिंग दी नेल्स फ्रॉम दी वूड, लुजनिंग अँड टाइटनिंग दी बोल्ट्स अँड नट्स. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक सी, एक्स्ट्रॅक्टिंग दी नेल्स फ्रॉम दी वूड. जे लाकडामध्ये जो खिळा राहिलेला असतो ना तो काढण्यासाठी या टूलचा वापर केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 आहे, विच प्लायर इज यूज्ड फॉर मेकिंग दी वायर हुक्स अँड लूप्स. फ्लॅट नोज प्लायर, लॉंग नोज प्लायर, राऊंड नोज प्लायर की डायगोनल कटिंग प्लायर. तर लक्षात घ्या, राऊंड नोज प्लायर योग्य उत्तर आहे. आता प्लायर म्हणजे जी आपण प्लायर आहे त्याचे वेगवेगळे टाईप आपल्याला बघायचे आहे. पकड आपण म्हणतो, पकडीचे वेगवेगळे प्रकार बघा. फ्लश वायर कटर अशी असते, वायर कटर अशी, वायर लुपिंग रिंग आहे ही, क्रिम्पिंग अशी आहे, राऊंड नोज अशी असते, रोजरी अशा प्रकारची आहे, फ्लॅट नोज, चेन नोज, बेंट चेन नोज आणि त्यानंतर नायलॉन जॉ अशा प्रकारची असते. विद्यार्थ्यांनो सॉरी, पाठीमागे फटाक्यांचा आवाज येतोय, ॲडजस्ट करा थोडं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 बघूयात. विच टाईप ऑफ फायर एक्सटिंग्विशर इज यूज्ड फॉर फायर ऑन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. तर तुम्ही कोणतं फायर एक्सटिंग्विशर यूज कराल तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला आग लागली असेल, हॅलोन टाईप, फोम टाईप, गॅस कॅटरेज टाईप की स्टोर्ड प्रेशर टाईप. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, हॅलोन टाईप ऑफ जो एक्सटिंग्विशर आहे तो आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला जर आग लागली तर यूज करतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 काय आहे, विच मेथड इज यूज टू लिफ्ट अँड मूव्ह हेवी लोड्स. अशा पद्धतीचे जे हेवी लोड्स असतात ते लिफ्ट करायला आणि मूव्ह करायला आपण काय वापरतो तर काय, क्रेन अँड स्लिंग्स योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, विच आर्टिफिशियल रिस्पिरेशनल मेथड इज टू बी परफॉर्म टू दी व्हिक्टिम विथ इंजुरीज ऑन दी चेस्ट अँड बेली. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कोणत्या चारपैकी कोणती मेथड आपण वापरतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नेल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड आपण बघू शकतात. ही मेथड विद्यार्थ्यांनो वापरली जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 आहे, विच इज दी फिजिकल हजार्ड, स्मोकिंग, व्हायब्रेशन, करोजिव्ह की रेडिओ ॲक्टिव्ह. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हायब्रेशन हे फिजिकल हजार्ड आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा
प्रश्न आहे, व्हॉट इज द यूज ऑफ पिन्सर? आपण ऑलरेडी पिन्सर बघितला आहे. तर पिन्सरचा उपयोग कशासाठी केला जातो? तर एक्स्ट्रॅक्टिंग दी पिन नेल्स फ्रॉम दी वूड. बरोबर, याला आपण पिन्सर म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर लगेचच विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करून द्या. आजचे व्हिडिओचं टार्गेट आहे 200+. लक्षात घ्या, 200+ टार्गेट अचीव झाल्यानंतर नेक्स्ट थर्ड टेस्ट मी अपलोड करणार आहे. तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव असंच नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर आणि करंट अफेअर्स मराठी हे दोन्ही टेलिग्राम चॅनल तुम्ही लगेचच जॉईन करून घ्यायचे आहेत. आपले काही डाऊट्स असेल तर खाली कमेंट करा. काही जर सजेशन असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत